परभणीत अंगणवाडींना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला मंडळांचे आमरण उपोषण। परभणी येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS अंतर्गत अंगणवाडींना गरम ताजा आहार पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत 2019 नंतर दुहेरी निविदा टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा आरोप करत महिला मंडळांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात महिला मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। शासनाने अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठा करण्यासाठी नियमानुसार दुहेरी निविदा प्रक्रिया राबवावी, स्थानिक महिला बचत गटांना संधी द्यावी आणि संबंधित विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलकांचे म्हणणे आहे की गेल्या अनेक वर्षांपासून नियमानुसार टेंडर प्रक्रिया न झाल्यामुळे महिला बचत गटांवर अन्याय होत असून पारदर्शकतेचा अभाव निर्माण झाला आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। सध्या आंदोलनस्थळी महिला मंडळांच्या सदस्यांचा मोठा सहभाग असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण आमरण सुरुवात केली आहे, काय मागणी आहे? एकात्मिक बाल विकास सेवा योजना महिला बाल कल्याण विकास यांच्या अंतर्गत अंगणवाड्यांना जो गरम ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ही निविदा टेंडर पद्धतीने निविदा मागवल्या जातात त्या 2019 त्यानंतर अद्यापही अजून निघालेल्या नाही आणि आमच्या महिला बचत गटांना त्यामार्फत आम्हाला कामाची गरज आहे आणि त्यांनी आज 7 वर्षापासून हे काम काढलेलं नसल्यामुळं आमचे महिला बचत गट आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। आता आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। मागील किती वर्षापासून आपण मागणी सन 2019ला आम्ही उपोषण असंच केलं होतं आणि तेव्हा 2019ला हे टेंडर निघालं होतं। त्यानंतर अद्यापही आजपर्यंत टेंडर निघालं नाही। 2019ला जो GR निघाला होता त्या GR मध्ये स्पष्ट 2 वर्षाकरतेचा उल्लेख होता। मग 2019 नंतर 2 वर्ष म्हणजे 2021 पर्यंत टेंडर निघायला पाहिजे होतं, अद्यापही टेंडर निघालं नाही। तर आमच्या सर्व महिला मंडळाची मागणी आहे की हे टेंडर काढून आम्हाला सर्वांना हे काम देण्यात यावं। आम्ही आमरण उपोषण सोडणारच नाहीये जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही। हो, नक्कीच बोलेल मी। आता ह्यांनी जे 2019 पासून जे एकानाच तुम्ही खाऊ घालताय हे बरोबर नाहीये। कारण माझं इतकंच मत आहे की ह्याच्यामध्ये जर गोरगरीब महिला जर सक्षमीकरण होत असेल तर महिलांना का देण्यात येऊ नये। आणि आतापर्यंत तुम्ही 19 पासून आतापर्यंत का टेंडर तुम्ही चेंज केला नाही, एकाच माणसाला का देताय? प्रत्येक वेळेस महिलांना आता इथून पुढे तात्काळ त्यांनी निर्णय घ्यावा आणि महिलांनाच हा कार्य द्यावा त्यांच्या हातात, हे माझी मागणी आहे। आणि आता नवीन आमदार झालेले आहेत, मी त्यांच्या थ्रू सय्यद खान भैयांना एक रिक्वेस्ट करेल आणि त्यांना म्हणेल की ह्या टेंडरकडे थोडे लक्ष द्या। महिला उपोषणाला बसल्यात आणि महिलांना पण ह्या कामाची गरज आहे। गोरगरिबांची संधी करण्यासाठी त्यांना वेळ मिळेल आणि आम्हाला थोडंसं महिलांसाठी काहीतरी सक्षम करण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू।